प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवण असते। आजपर्यंत आपण मंदिरामध्ये, झाडाखाली, चावडीवर इतकंच नाही तर एखाद्या पुलाखाली सुद्धा शाळा भरलेली पाहिली आहे। मात्र मुंबईमध्ये चक्क गच्चीवर शाळा भरतीये। ही शाळा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे, कारण विद्यार्थ्यांना दप्तराचं ओझं सांभाळत 7 मजले चढावे लागतात। ही वेळ नेमकी का आली आहे आणि विद्यार्थ्यांचा हा त्रास नेमका कधी संपणार, बघूयात। महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबापुरी या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर अंजुमन ए इस्लाम या संस्थेची इंग्लिश सेकंडरी हायस्कूलची शाळा आहे। ही शाळा चक्क इमारतीच्या गच्चीवरती भरत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। या शाळेच्या गच्चीवरती भरणाऱ्या शाळेतील वर्गातील विद्यार्थ्यांना जिन्यावरून 7 मजले चढून हजर व्हावं लागतं। या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकानं 2019 मध्ये तक्रार दाखल केली। वारंवार या सगळ्याचा पाठपुरावा करून सुद्धा तक्रारीची शाळेनं दखलच घेतली नाही। तो मैंने 1-2 बार वर्बली जा करके मैंने बताया प्रिंसिपल से कि बच्चे लोग धूप में परेशान हो रहे हैं, ऊपर पानी का सिस्टम नहीं है, कुछ भी नहीं है, तो आप इस पे ध्यान दीजिए। लेकिन उन लोगों ने इग्नोर किया। बच्चों को सबसे ज़्यादा तकलीफ ये है कि बच्चे इतने वजन लेकर के टेरिस के ऊपर जाते हैं, वो थक जाते हैं, तो एक पीरियड तो उसका थकान में चला जाता है, वो पढ़ेगा क्या। शिक्षण विभागाच्या सुद्धा निदर्शनाला ही बाब आणून दिल्यानंतर कुठलीही कारवाई झाली नाही। त्यामुळे पालकानं ही बाब महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी यांच्याकडे मांडली। नितीन दळवी यांनी महाराष्ट्र बालहक्क आयोगाचे दरवाजे ठोठवले। 7व्या माळ्यावरती अनधिकृत बांधकाम करून तिथे वर्ग बनवले गेले, तिथे पत्रा शेड आहे आणि त्याच्यामध्ये मुलांना त्रास होतोय। मेन म्हणजे या शाळेला लिफ्ट असून सुद्धा मुलांना 7व्या माळ्यापर्यंत चालत वरती जावं लागतंय। सुशीबेन शाह म्हणजे जे अध्यक्ष आहेत बालहक्क आयोगांनी, यांनी 2 ऑर्डर काढले आहेत। एका ऑर्डरमध्ये शिक्षण निरीक्षकांना ऑर्डर दिली आहे की तुम्ही याची योग्य तपासणी करा। तर आमची मागणी आहे तपासणी करताना पूर्ण याचे पेपर्स तपासावे, ते वर्ग अधिकृत आहे का, त्या BMCने परवानगी दिलेली आहे का, या शाळेला NBC कोड म्हणजे नॅशनल बिल्डिंग कोडचं सर्टिफिकेट जे सुरक्षेसाठी लागतं ते आहे का, यांनी अग्निशमक दलाची परवानगी घेतली आहे की नाही ते आहे का, म्हणजे हे सगळं प्रश्नचिन्ह आहेत। ह्याची सर्व इन्क्वायरी करावी। या संदर्भामध्ये सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या असल्याचं शाळेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। जर या ठिकाणी बेकायदा बांधकाम असतं तर महानगरपालिकेनं कारवाई केलीच असती। मुंबई महानगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या या शाळेची इमारत, या इमारतीच्या गच्चीवरती सुरू असलेले हे वर्ग पालिकेपासून लपून राहिलेले नाहीयेत। शाळेच्या विरोधात हे आरोप मुद्दाम केले जात असल्याचंही म्हणणं आहे। एक छोटंसं 100 स्क्वेअर फीटचं जरी अनधिकृत काम झालं तर पालिका ते काय खपून घेत नाही। हे तर 4 वर्ग खोले आहेत आणि ती शाळेची बिल्डिंग आहे, इट्स अ पब्लिक बिल्डिंग। हे जे काही कंप्लेंट आहे इट इज वी डोंट नो, बट इट इज सेल्फ मोटिवेटेड अँड इट इज फॉर सम पर्पज। त्याला आमचं काहीच म्हणणं नाही आहे, पण ॲज फार एज दी स्ट्रक्चर इज कन्सर्न इट इज ऑल ऑथोराइज, वेल विदिन दी FSI अप्रूव्ड, अँड दी फ्लोर as well as the entire premise is approved by the MCGM authorities is what I say. नितीन दळवीचा आम्हाला मेल आला आहे, पण पालकांचं कोणती पण आम्हाला आमच्याकडे तक्रार आलेली नाही आहे। असो आम्ही तर पण एज्युकेशन डिपार्टमेंटला पत्र पाठवलं आहे, आढावा मागून घेतला आहे, कारण जोपर्यंत एज्युकेशन डिपार्टमेंट त्यांची म्हणणं सांगत नाही त्याच्यावरती शहानिशा करून आम्हाला व्यवस्थित टाईम बाउंड मॅनरमध्ये 7 दिवसात आम्ही रिपोर्ट मागून घेतला आहे, तोपर्यंत आम्ही काय निकषवरती पोहोचू शकत नाही। महासंघानं निदर्शनास आणलेल्या या बाबींची दखल घेत महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांनी चौकशीचे आदेश दिले। शाळेत अतिरिक्त विद्यार्थी असतील तर त्यांचे दुसऱ्या शाळेमध्ये समायोजन करून सर्व प्रक्रियेचा अहवाल 7 दिवसांमध्ये सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागासह शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत। महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाने महाराष्ट्र बाल हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे। या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश व शाळेत जर अतिरिक्त विद्यार्थी असतील तर दुसऱ्या शाळेत समायोजन करण्याचे व अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाला तर दिलेत, पण शाळेच्या मुख्याध्यापकांना पण 7 दिवसात यावर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मात्र पालकांची तक्रार अजूनही आयोगाला आलेली नाहीये।
ती येत नाही तोवरती ठोस पावलं उचलता येणार नाही असं आयोगाचं म्हणणं आहे. मुलांची होणारी दमछाक टाळण्यासाठी आता शिक्षण विभाग काय पावलं उचलणार याकडे दमलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांचं सुद्धा लक्ष लागलंय. धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.